नमस्कार ट्रेडर्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा खतरनाक सेटअप दाखवणार आहे ज्याने मी आज माझा लाईफचा हायेस्ट प्रॉफिट केलेला आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, 300 क्वांटिटीनी पण एवढा प्रॉफिट होऊ शकतो आणि ते पण बँक निफ्टी मंथली ऑप्शन्समध्ये. आता तुम्हाला ह्याच्या पहिले तुम्ही वीकली ऑप्शन्स केले असणार, भरपूर काही केले असणार, पण पॉवर ऑफ होल्डिंग काय, होल्ड जर ऑप्शन केला आपण प्रॉपर मूव्ह मध्ये तर किती मोठा प्रॉफिट होऊ शकतो ते तुम्हाला आज दिसणार आहे. तुम्हाला कळलंच असेल मेन जे काय आहे ते 300 क्वांटिटीनी 276 घेतला होता, 898 ला विकला. पण आता तुम्हाला पूर्ण सेटअप बघणं गरजेचं आहे, तर तो सेटअप मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता एकदा इथं तुम्हाला प्रॉफिटचा नंबर एकदा दाखवून देतो. हे बघा, 300 क्वांटिटी जवळजवळ 600 पॉईंट कॅप्चर केलेले. याचा अर्थ होतो तो टोटल 1,86,000 रुपयाच्या जवळजवळ प्रॉफिट आहे. इथं बघा तुम्ही, हे मी बँक निफ्टीचा 59,200चा पुट ऑप्शन आहे, त्याला आज घेतलं होतं. कुठं घेतलं होतं? मार्केटची एंट्री पहिल्या 15 मिनिटात घेतली होती आणि त्याचं एक्झिट एका तासानं झालं होतं. आणि तुम्हाला मी आज याचा सेटअप एक्सप्लेन करणार आहे. तर हे प्रॉफिट पण तुम्ही बघून घ्या, 1,86,525 रुपये. तर इकडं आपण सेटअपवर येऊ. सेटअप काय होता तुम्ही लक्षात घ्या. बँक निफ्टी किती दिवसापासून पूर्ण नोव्हेंबर मंथमध्ये पडत आहे. तर पडताना बँक निफ्टीने काल काय झालं होतं माहिती का? कालची क्लोजिंग जी होती 20 तारखेची ती एकदम डे लोला झाली होती. ठीक आहे. तर डे लोला झाली होती तर काय विषय होता याच्यात? एक, ह्या लेवलची जी आहे लिक्विडिटी घेणं पेंडिंग होतं. ठीक आहे. ही जी लेवल आहे, ही लेवल कोणती होती? 59,140च्या आसपासची लेवल आहे. जर समजा माझं लॉजिक असं होतं याच्या मागचं की बँक निफ्टीला जर वर जायचंय तर वर जाऊन त्याला कुठून लिक्विडिटी घेऊन जावं लागेल इमिडिएटमध्ये? इथून. इथून म्हणजे कोणती? 59,110 ची लेवल आहे समजा ती. आणि जर बँक निफ्टीने जर इथून रिजेक्शन घेतलं वरून तर ते 100% खाली जाणार आहे, कारण की खालची लिक्विडिटी घेतल्याशिवाय वर जाणार नाही. ठीक आहे. तर याचा विषय काय झाला मग? आज मार्केटमध्ये मी मुद्दामून लवकर आज आलतो. ठीक आहे. म्हणजे शक्यतो मी 9, 9:30 नंतर बघतो, पण आज लवकर आलो. याचं कारण असं आहे की तुम्ही आज बघू शकता की हे बघा, बँक निफ्टी एक तर काय असतं, थोडे जरी त्याच्यात नवीन बायर्स अवेलेबल असले तर काय होत असतं, बँक निफ्टी थोडं तरी गॅप अप ओपन होतं. पण याच्यात आज तसा केसच नाही झाला. एक तर बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झालं, स्मॉल गॅप डाऊन झालं आणि 15 मिनिट्सच्या टाइम फ्रेमवर तुम्ही बघू शकता, पहिली जी कॅन्डल आहे, ठीक आहे, वर गेलं आणि त्याच्यात इमिडिएट रेजिस्टन्स आहे. फर्स्ट कॅन्डललाच रेजिस्टन्स आहे आणि जे मूव्हिंग ॲव्हरेज वापरतो मी 8-13, समजा 8-13 लावलेलं आहे, ठीक आहे, त्याच्यावर सुद्धा रेजिस्टन्स घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर छोट्या टाइम फ्रेमवर येऊन बघू. ठीक आहे. छोट्या टाइम फ्रेमवर काय झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथं. इमिडिएट फर्स्ट कॅन्डलला रेजिस्टन्स आणि नंतर सुद्धा तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये जर आज बघितलं असेल, जेव्हा जेव्हा मार्केट वर जायचं ट्राय करते इमिडिएट वरून सेलिंगचं प्रेशर येतंय. ते लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रेड करणार तेव्हा ते दिसतं क्लिअर कट. ठीक आहे. तर मी काय केलं मग, आज ट्रेड घेतला 9:28. ठीक आहे. 1 मिनिटाच्या कॅन्डलवर जाऊन दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. 9:28 कुठे आहेत आज? ठीक आहे. तुम्ही इथं बघू शकता 9:28 इथे आहेत. ठीक आहे. पुढे गेलं 9:28. ठीक आहे. ठीक. हे आहे तिथं 9:28. तर ह्या कॅन्डलला आपण एंट्री घेतली कारण की विषय काय झाला हे बघा. ती जी 15 मिनिट्सची मोठी कॅन्डल दाखवली का, त्याचा जर ब्रेकडाऊन केलं तर ते असं होतं. इथं लोअर लो बनवलं बँक निफ्टीनी आणि माझं एक्सपेक्टेशन होतं की हे 100% ब्रेक होणार याच्यात, कारण की लोअर लो फॉर्म होत आहे आणि वरून रेजिस्टन्स येत आहे सेलिंगचं. ठीक आहे. तर आपण काय केलं इथं, समजा वर स्टॉप लॉस लावला, प्रीमियमवर 60 पॉईंटचा स्टॉप लॉस लावला होता आणि खाली टार्गेट ओपन होतं. म्हणजे आपण ट्रेलिंग एसएलचा यूज करत असतो नेहमी. तर तुम्हाला एक ऑप्शनचा चार्ट दाखवतो मी आता. ऑप्शनच्या चार्टमध्ये नेमकं काय झालेलं आहे. ठीक आहे. तुम्ही इथं बघू शकता, 1 मिनिटाची कॅन्डल जर मी उघडली या ऑप्शनची, ठीक आहे, तर काय आहे विषय? तुम्ही इथं बघू शकता, बँक निफ्टी तिकडं जरी वर चढत होतं तरी इकडं ऑप्शनचा प्रीमियम आज डाऊन जात नव्हता. याचा मेन रिझन तिथंच ऑब्झर्वेशन क्लिअर होतं की आज पुटमध्ये बायर्स येत आहेत. ठीक आहे.
आणि इथं बघू शकता तुम्ही 9:28 मी कुठे गेला 28 हा 276च्या आसपास मी हे बाय केलेलं होतं. आपला 60 पॉईंटचा एस एल लावला होता आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ट्रेलिंग जर कोणी जरी केली असती ना आरामशीर एकदम वन वे मूव्ह कॅप्चर होतात वन वे. हे एक 2 लाख टच झालेलं होतं प्रॉफिट, पण मला त्याच्यात जी मोमेंटम दिसली, जी प्राइसची स्पीड दिसली आज, ठीक आहे, ती खूप दिवसानंतर दिसली आणि त्याच्यामुळे मी होल्ड केलं. आणि त्याच्यानंतर काय झालं, की एवढं स्ट्रॉंग रिजेक्शन मला कोणत्याच कॅन्डलला दिसलं नाही, पण इथं दिसलं. आणि जेव्हा ही लेवल क्रॉस झाली, जेव्हा 1 मिनिटमध्ये प्रिव्हियस कॅन्डल लोचा मला क्रॉसिंगचा अंदाज दिसला, तर मी ते 898च्या लेवलच्या आसपास 10:57 एक्झिट केलेला आहे ट्रेड. ठीक आहे, हीच कॅन्डल आहे 10:57 898 लेवलला. ठीक आहे, तर ते असं एक्झिट झालेलं आहे. आणि अ, हा प्रॉफिट नेहमी नेहमी असा होत नाही, कधीतरी होत असतो. ठीक आहे, पण आपल्या हातात काय आहे, प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करणे. ठीक आहे, तर प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून ट्रेड प्रॉपरली घ्या आणि असेच प्रॉफिट कमवत राहा. आता माझं म्हणणं काय आहे, की याच्या मागे मी डिस्क्लेमर पण देऊन टाकतो, की हे मला कोणाला इन्फ्लुएन्स नाही करायचंय. फक्त दाखवायचंय, की एक साधारण तुम्ही ₹1.5 लाख लावून कधीतरी तुम्हाला 1.5 लाख प्रॉफिट पण होऊ शकतं. तुम्ही ऑप्शन डबल होऊन खूप दिवस झालेत बघितलं असेल. पण हे होत असतं मार्केटमध्ये जेव्हा केव्हा बँक निफ्टी 1.5% मूव्ह देते, तेव्हा हे असं 100% होतं म्हणजे होतं. आणि बाकी राहिला विषय, जर तुम्हाला हे शिकायचं असेल, तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊ शकता. खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकतो. तिथं मी हे एनालिसिस वगैरे टाकत असतो माझं काय आणि परफेक्ट लेवल सांगतो. तुम्ही ती लेवल जर फॉलो केली तर 100% प्रॉफिटेबल होऊ शकता. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून एक सांगतो, ह्या मंथचा पी-एन-एल मी मंथच्या एंडिंगला टाकेल आणि ते सगळं बघण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. ट्रेडर रोहित पाटील. आणि हा माझा प्रयत्न आहे, की तुम्हाला मी ऑप्शन ट्रेडिंग एकदम रिस्क मॅनेजमेंटनी प्युअर पद्धतीने चांगलं शिकवणार, ते पण फ्रीमध्ये. आणि तुम्हाला त्याच्यामुळं ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे. सबस्क्राईब बटन दाबून घ्या आणि मंथ एंडला आपण मंथची पी-एन-एल रिपोर्ट बघू. थँक यू फॉर वॉचिंग.